नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण लसणाच्या पातीची चटणी करणार आहोत। तर त्याच्यासाठी बघा काय काय साहित्य लागते ते। तर हा लसूण पूर्ण पक्व होण्याच्या अगोदर जो लसूण असतो ना, तो अशा पद्धतीचा लसूण असतो पहा। अजून याच्यावरती त्याचे जे कांडे असते ना ती सुद्धा उमटलेली नाही। अशा पद्धतीचा ज्यावेळेस लसणाची जी हिरवी पात असते ना त्यावेळेस आपण लसणाची पात करायची असते। पूर्ण मग ते पक्व झाल्यानंतर हिरवा जो पाला असतो त्याची चवदार लागत नाही। ही लसणाची पात शेंगदाणे भाजलेले ओबडधोबड करून घेतलेले आहेत मी। मीठ, कोथिंबीर आणि जिरं। तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल ना त्याच्यावरती तुम्ही ही अशी कांद्याची पात करा, खूप चविष्ट लागते। कारण पहिला आम्ही गावाकडे होतो त्यावेळेस आम्ही वरवंटा पाट्यावरतीच करायचो, कारण आमच्या सासऱ्यांना ही कांद्याची पात खूप आवडायची। त्याच्यामुळे मला माहीत पडलं की ही कशी करायची। हे पहा, लसणाची पात मी छान धुवून आणि जो पिवळी लसणाच्या ह्याच्यात पिवळी पात असेल ना अशी खराब झालेली पहा, ती सर्व अशी बाजूला काढून घ्यायची। पिवळी पात पडलेली असते ती बाजूला काढायची आणि जी हिरवीगार आहे ना तीच आपल्याला याच्यात उपयोगात आणायची। आणि लसणाचं आहे ते असं फोडून घेतलेलं आहे थोडंसं, ते सुद्धा याच्यात टाकायचं। आता आपण हे सर्व मिक्सरला ओबडधोबड असं बारीक करून घेणार आहोत। जास्त बारीक पेस्ट नाही बनवायची, कारण पाट्यावर जसं आपण वाटतो ना त्याच पद्धतीने ओबडधोबड वाटून घेऊयात। आता मिक्सर चालू करताना याची पेस्ट होणार नाही याची काळजी सुरुवातीला घ्यायची। ज्या चटण्या करतात त्या ओबडधोबडच असतात, त्याच्यामुळे आपण अगोदर पल्स मोडवरती म्हणजे चालू बंद अगदी 1-2 सेकंदामध्येच पटकन मिक्सर बंद करायचा। हे पहा, पूर्ण पेस्ट करून नाही घेतली, चालू बंद करत असं चमच्याने वरती जर आलं काड्या तर ते अशा खाली दाबून मिक्सरला पल्स मोडवरती मी हे ओबडधोबड पात करून घेतलेली। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। एक लसणाच्या पातीला हिरवेपणा आणि व्यवस्थित चव यावी म्हणून आपण याच्यात ना कोथिंबीर टाकणार आहोत, धुवून घेतलेली आहे। आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, याची थोडीशी टरफल आणि ते सुद्धा ओबडधोबड मी बारीक करून घेतलेले आहेत। आता हे सुद्धा मिक्सरला आपण ओबडधोबड म्हणजे दरदर असं बारीक करून घ्यायचं। हे पहा, मिक्सरला असं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण आता ह्या स्टेपला हिरवी मिरची टाकायची, कारण ती सुद्धा ओबडधोबडच झाली पाहिजे म्हणून आपण ही लास्टला घेतलेली आहे। आणि अशी जी लाल मिरची असते ना पिकलेली कडक अशी, तर खराब न झालेली, ती सुद्धा चटणीमध्ये टाकत जा, चटण्या खूप छान होतात। हे पहा, मी भांडं बदललं, कारण मोठ्या भांड्यात काय होते पल्स मोडवरती खाली पेस्ट बारीक होते आणि वरती तसंच राहतं। त्याच्यामुळे मी छोट्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती ही चटणी करून घेतलेली आहे पहा। हे पहा, अशा पद्धतीने ओबडधोबड अशी करायची। तर अशाच पद्धतीने जी राहिलेली आपण करून घेणार आहोत। जी आपण लसणाची चटणी परतणार आहोत ना त्याच्यासाठी मी लोखंडी तव्याचा वापर करत आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। सबस्क्रायबर आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला, उज्ज्वला जर्नी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या
ज्या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीचे वगैरे असे व्हिडिओ पण येत असतात, काही युनिक असतात. सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आपण या व्हिडिओ बनवत असतो. उज्ज्वला जर्नी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सुरुवातीला मोठा गॅस ठेवला तरीसुद्धा चालेल आणि परतत आली की नंतर मग मंद गॅस करून आपण ही चटणी छान अशी परतून घेऊयात. तुम्ही एकदा नक्की करून पहा. ही चटणी अशा पद्धतीने खूप छान लागते. भाकरीबरोबर तर तुम्ही अर्धी भाकरी खात असाल तर नक्की तुम्ही 1 ते 1.5 भाकरी या चटणीबरोबर खाताल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.